सूर्य आग ओकत असल्याने उन्हाच्या झळांनी राज्य भाजून निघत आहेत। विदर्भात उन्हाचा चटका अधिक असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली। तर चला पुढील हवामान अंदाज कसे राहणार आणि हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना कसा अलर्ट दिला आहे हे आपण जाणून घेणार आहोत। चला तर नमस्कार, मी किशोर आणि आपण पाहतात हवाई जंग वेदर रिपोर्ट। 23 एप्रिल रोजी विदर्भात उष्ण लाटेचा तर कोकण आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असून तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहेत। विदर्भ देशात उष्ण ठरत असून देशातील पहिल्या 10 उष्ण शहरात विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अमरावती आणि अकोला या शहरांचा समावेश आहे। विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे उष्ण लाट येण्याची शक्यता आहे। तसेच कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे।